आपल्याला यातून जर समजा अस्वस्थ होत असेल तरीसुद्धा, तर खूप लोक आहेत ज्यांना अस्वस्थ व्हायला लागलं आणि ते घाबरून त्यांना वाटलं मला कोरोना झाला की काय, आता मी मरतो की काय. तर असं नाही आहे, असं नाही आहे. तुम्ही काय करायचं आहे, तुळशीची 2 पानं आणि पुदिन्याची 2 पानं ही दोन्ही मिक्स करायची. दिवसातून कमसे कम 5 ते 6 वेळा ही चावून खायची. दर तासा 1.5 तासांनी 2 तासांनी हे चावून खायचे. बघा ऑक्सिजनची मात्रा ऑटोमॅटिक चांगली व्हायला लागते. साध्या साध्या गोष्टी आहेत, करत चला आणि मग सांगा मला. पुदिना हा श्वास मोकळा करण्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. ज्या पद्धतीनं नाक मोकळं झालं, श्वास मोकळं झालं की आपल्याला बघा एकदम छान वाटायला लागतं. खरंच खूप छान वाटायला लागतं. ऑटोमॅटिक एनर्जी यायला लागते, ऑक्सिजनची मात्रा वाढायला लागते. तुळस ही ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे, हे ना ऑक्सिजन वाढायला लागतं. अशा खूप काही गोष्टी आहेत करू शकता. हे काढे करून पिऊ शकता. हे ऑक्सिजनचं तुम्ही ते तुळस आणि पुदिना खाऊ शकता 5 ते 6 वेळा. मी सुद्धा जडीबुटी चूर्ण जे माझं आहे तर त्यातसुद्धा मी तुळस पुदिना हे वापरलेलं आहे. काही वनस्पती आता अशा आहेत की आपण वनस्पती म्हणण्यापेक्षा ना आपण आज खरं सांगायचं तर वनस्पतींचा विचार करत नाही, तर पाया पडतो सगळ्यांना. काही वनस्पती संपत चाललेल्या आहेत ज्या खरंच खूप गरजेच्या आहेत. आज मला असं वाटतं की कॅन्सरसाठी सुद्धा काही ना काहीतरी वनस्पती असतील किंवा आहेत म्हणायला हरकत नाही. आता नरक्या वनस्पती सगळ्यांना ऐकून माहिती असेल, कॅन्सरवरती चालते म्हणतात. तर ही वनस्पती खरंच आहे, प्रयत्न करून बघायला काय हरकत नाही. आज त्याच्यापेक्षाही साधी सांगतो, आपल्या इकडं ना एक्सपोर्ट होतात काही वनस्पती आपल्या इथून बाहेरच्या देशात जातात आणि तिकडून औषधं होऊन प्रक्रिया होऊन ते आपल्या देशात परत येतात. आणि हे दुर्दैव आहे की आपल्याला माहिती नाहीत की आपल्याला त्या वनस्पती कशावर चालतात. म्हणून जो मी अभ्यास केला आहे तो तुमच्यापर्यंत पोचावा. आज स्वागत तोडकर एकटा आहे, मला वाटतं की तुम्ही प्रत्येकानं स्वागत तोडकर व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाने ह्या गोष्टीतली माहिती घ्यायला पाहिजे. शाळेत सुद्धा अभ्यासक्रम हा असावा असं मला खूप वाटते सर.